1952 साली महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातल्या रावेर या छोट्याशा गावात जन्मलेले डॉक्टर वाणी हे 6 बहीण भावंडांमध्ये हे तिसरे. वडील श्री प्रल्हाद बुलाखी यांचे स्टेशनरीचे दुकान आणि शेतीचा व्यवसाय. आई सतत आजारी, घरात हालाकीची परिस्थिती, मोठा भाऊ शिक्षणासाठी बाहेर आणि या सगळ्यामुळे लहानग्या सुहासवर घर, शेती आणि जबाबदाऱ्यांचा डोंगर. पण अशा परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची ज्योत पेटवली. गावातल्या लक्ष्मीनारायण मंदिरात भरणाऱ्या जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेलं त्यांचं शिक्षण धुळे आणि नंतर राहुरी मार्गे बंगळुरूच्या कृषी विद्यापीठापर्यंत जाऊन पोहोचलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पहिल्याच बॅचमध्ये त्यांनी MSc केलं आणि नंतर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या शिष्यवृत्तीवर फक्त 2.5 वर्षात त्यांनी PhD पूर्ण केली. शैक्षणिक कारकिर्दीत प्राध्यापक तर संशोधनासाठी सुरुवात ICRISAT सारख्या जागतिक संस्थेत. त्यांनी मायक्रोबायोलॉजी, मृदा पोषण, जलसंधारण आणि शाश्वत शेतीवर अनंत प्रयोग केले. त्यांच्या संशोधनातून लाखो शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली. 1979 साली डॉक्टर वाणी यांचा विवाह झाला. त्या काळात त्यांना खासगी क्षेत्रातून भरघोस ऑफर झाल्या, पण त्यांनी सामाजिक कार्याला आणि धोरणात्मक विज्ञानाला प्राधान्य दिलं. IRRI आणि एशियन डेव्हलपमेंट बँक साठीही ते तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत राहिले. त्यांचं बालपण संघर्षमय असलं तरी ते कधी खचले नाही. मामा वासुदेव राजाराम वाणी, शिक्षक आणि नंतरच्या सहकाऱ्यांनी त्यांना प्रेरणा दिली. आज ते नव्या पिढीच्या शास्त्रज्ञांसाठी एक आदर्श आहेत. सामाजिक दृष्ट्या त्यांनी शेतीकडे वळण्याचं आवाहन केलं आणि PURA म्हणजेच प्युरा सारख्या उपक्रमांमध्येही आपलं योगदान दिलं. नंतर 2015 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सॉइल हेल्थ कार्ड मिशन बेस्ड ऑन दॅट वर्क स्टार्टेड ॲज टू बेनिफिट द फार्मर्स. याप्रमाणे प्रवास झाला, परंतु यात जे खडतर दिवस होते ते विसरता येत नाहीत व जी प्रेरणा जी मिळाली ती आमच्या वडिलांकडनं व आईकडनं की कोणत्याही परिस्थितीला आपण तोंड द्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही शिकवण लहानपणापासून झाल्यामुळे आम्हाला कधीच जाणवलं नाही किंवा आम्ही कोणाशी कंपेअर कधी केलं नाही की त्याच्याकडे हे आहे आपल्याकडे ते नाही. असं करून आम्ही जी खडतर आयुष्य आज ज्या पोझिशनमध्ये पोचलो, जिथं माझ्या आता 2 मुली आहेत. एक डोंबिवलीमध्ये डॉक्टर आहे आणि दुसरी रश्मी जी आहे ती जर्मनीमध्ये IT काम करते. तिचे मिस्टर डायरेक्टर आहेत सिमेन्समध्ये आणि मोठ्या मुलीचे मिस्टर पण ENT सर्जन आहेत आणि त्याप्रमाणे फॅमिली जी आहे ती आरामात आहे. आज हैदराबादमध्ये स्थायिक असलेले डॉक्टर वाणी शास्त्र, समाज आणि संस्कार यांचा त्रिवेणी संगम आहे. त्यांचा मित्रपरिवार अतिशय मोठा. आज त्यांच्या कार्यातून अनेक तरुणांना दिशा, संधी आणि सन्मान मिळतो आहे.